नमस्कार. अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण प्रबळ चालना सिद्धांत म्हणजेच बिग पुश थेअरी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सामान्यपणे दरडोई उत्पन्नात सातत्याने आणि वेगाने वाढ होणे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अभिप्रेत असते आणि दरडोई उत्पन्नात होणारी वाढ हे आर्थिक विकासाचं निर्देशक देखील आहे. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक विशिष्ट क्षेत्रात करावी की अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांमध्ये करावी याविषयी वेगवेगळे दृष्टिकोन मांडले जातात. म्हणजेच आर्थिक विकास कशा पद्धतीने केला जावा याविषयी वेगवेगळे दृष्टिकोन अस्तित्वात आहेत. या वेगवेगळ्या दृष्टिकोनांमध्ये जोराचा धक्का सिद्धांत म्हणजेच बिग पुश थेअरी, त्यानंतर किमान आवश्यक प्रयत्न सिद्धांत, संतुलित विकास, असंतुलित विकास इत्यादी सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो. तर हे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचं आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. त्यापैकी पहिला घटक आहे प्रबळ चालना सिद्धांत, बिग पुश थेअरी. आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबविण्यासाठी अल्पविकसित देशांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असते. यावर हा सिद्धांत भर देतो. थोडी थोडी गुंतवणूक केली तर तिचा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, उलट उत्पादनाच्या दुर्मिळ साधनांचा अपव्यय होईल, अशी या सिद्धांताची विचारसरणी आहे. प्रबळ चालना सिद्धांत हा रोजेस्टिन रोडान यांनी 1943 मध्ये नोट्स ऑन द थेअरी ऑफ बिग पुश या लेखातून मांडला आहे. या सिद्धांताची जी मध्यवर्ती कल्पना आहे, तर ती मध्यवर्ती कल्पना ही पुढील प्रमाणे आहे. कोणताही विकासाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व त्या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी किमान आवश्यक संसाधने त्या कार्यक्रमासाठी वापरावीच लागतील. स्वयंप्रेरित आर्थिक विकासाची सुरुवात काहीशी विमानाच्या जमिनीवरून होणाऱ्या उड्डाणासारखी असते. म्हणजे जमिनीवरून हवेत उड्डाण घेण्यासाठी विमानाला जमिनीवर काही किमान गती प्राप्त होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला आर्थिक विकास करण्यासाठी काही किमान गती प्राप्त होणे अपेक्षित आहे. ही जी किमान गती किंवा कमीत कमी एक विशिष्ट गुंतवणूक करणे आवश्यक आहे, त्यालाच या सिद्धांतामध्ये बिग पुश असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अविकसित अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणून तिला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी छोट्या छोट्या प्रयत्नांपेक्षा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सुसंघटित व व्यापक प्रयत्नांची या ठिकाणी गरज असते. या सिद्धांतानुसार आर्थिक विकासाची प्रक्रिया ही सातत्याने होणारी नसून ही प्रक्रिया अनेक तुटक अशा मोठ्या उड्डाणांची किंवा प्रयत्नांची साखळी असते. हा सिद्धांत स्पष्ट करताना बाजारपेठेची व्याप्ती मोठी असणे आवश्यक आहे या घटकावर किंवा या बाबीवर विशेष भर दिलेला आहे. या सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये 3 प्रकारच्या अविभाज्यता प्राप्त होतात असं देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बाह्य फायदे प्राप्त होऊन आर्थिक विकास साध्य करता येतो. रोजेस्टिन रोडान यांनी स्पष्ट केलेल्या ज्या 3 अविभाज्यता आहेत त्याविषयी आपण आता सविस्तर चर्चा करूयात. त्यातली पहिली अविभाज्यता आहे उत्पादन फलनातील अविभाज्यता किंवा उत्पादन क्षेत्रातील अविभाज्यता. रोजेस्टिन रोडान यांच्या मते उत्पादन फलनाच्या अविभाज्यतेमुळे विकसनशील देशांच्या आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. हे अडथळे दूर करण्यासाठी विकसनशील देशांना पूरक सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीमुळे वाढत्या उत्पादन फलाचा अनुभव येतो, परंतु त्यासाठी उत्पादन संस्थेचे आकारमान देखील पर्याप्त असावे लागते. विकसनशील देशात अनेक उद्योगात एखादी पर्याप्त उत्पादन संस्था निर्माण करणे शक्य असते. रोडान यांच्या मते ऊर्जा निर्मिती, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, रेल्वे, आरोग्य, गृहनिर्माण इत्यादींमधील गुंतवणुकी सामाजिक पूरक सुविधांमधील गुंतवणूक असते. या सुविधांची आयात करणे अर्थव्यवस्थेला शक्य नसते. त्यामुळे या सुविधांमध्ये सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात म्हणजेच एकूण गुंतवणुकीच्या जवळपास 30 ते 40%
एवढी गुंतवणूक यामध्ये करणे अपेक्षित आहे. ज्या सामाजिक पूरक सुविधांमधील गुंतवणूक आहे तर त्या गुंतवणुकीमुळे काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अविभाज्यता निर्माण होतात त्या अविभाज्यतांविषयी आपण या ठिकाणी चर्चा करूयात. त्यातली पहिली अविभाज्यता आहे की ही गुंतवणूक कालावधीच्या दृष्टीने अविभाज्य असते. म्हणजेच एकदा गुंतवणूक केली की तिच्यात पुन्हा घट करता येत नाही किंवा ती गुंतवणूक रद्द करता येत नाही. दुसरी अविभाज्यता आहे पूरक सुविधांच्या उद्योगातील साधनांमध्ये अतिदीर्घकाळ टिकाऊपणा असतो. तिसरी घटक आहे पूरक सुविधांच्या उद्योगातील कमी टिकाऊपणा हा तांत्रिकदृष्ट्या अशक्य असतो. म्हणजे या सुविधांमध्ये केलेली जी गुंतवणूक आहे तर ती गुंतवणूक ही दीर्घ कालावधीपर्यंत अतिदीर्घ कालावधीपर्यंत असते. अल्प कालावधीपर्यंत किंवा त्यांचा टिकाऊपणा हा तांत्रिकदृष्ट्या कमी असल्याचं हे अशक्य असल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर चौथा घटक आहे पूरक सुविधांमधील गुंतवणूक केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनाचे लाभ प्राप्त होईपर्यंत फार मोठा कालावधी जावा लागतो. की जसं रोड केले असतील, पाण्याच्या सुविधा केल्या असतील किंवा वीज निर्मितीचा प्रकल्प असेल तर यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर प्रत्यक्ष त्याच्या साह्याने उत्पादनात वाढ होण्यासाठी फार मोठा कालावधी जावा लागतो. सुरुवातीला अशा उद्योगात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण होते आणि हीच अतिरिक्त उत्पादन क्षमता अन्य उत्पादनांसाठी, अन्य कारखान्यांसाठी किंवा व्यवसाय संस्थांसाठी उपयुक्त ठरते. त्यानंतरची दुसरी अविभाज्यता आहे मागणीची अविभाज्यता. मागणीची अविभाज्यता या संकल्पनेमागचे महत्त्वाचे तत्व म्हणजे परस्पर पूरकता. अर्थात गुंतवणुकीचे सर्व निर्णय परस्परांवर अवलंबून असतात हे आहे. रोडांच्या मतानुसार सर्वसामान्य लोकांचे दरडोई उत्पन्न आणि खरेदी शक्ती कमी असल्याने अल्पविकसित देशातील बाजाराचे आकारमान हे मर्यादित किंवा लहान असते. त्यामुळे एखादा नवीन कारखाना आधुनिक तंत्रज्ञानासह परंतु स्वतंत्रपणे जर सुरू केला तर त्या कारखान्यातील उत्पादनाला पुरेशी मागणी निर्माण होणार नाही. त्यामुळे तो कारखाना त्या ठिकाणी अपयशी ठरेल. रोडान यांनी बंद अर्थव्यवस्था गृहीत मानलेली आहे. मागणीची अविभाज्यता स्पष्ट करण्यासाठी रोडान यांनी पुढील प्रकारचे उदाहरण दिलेले आहे. समजा बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये 100 छुपे बेरोजगार आहेत. अशा 100 छुपे बेरोजगार असलेल्या कामगारांना जर बूट कारखान्यात कामावर घेतल्यामुळे त्या 100 लोकांना त्या ठिकाणी किंवा 100 कामगारांना वेतन प्राप्त होईल. या कामगारांनी आपले संपूर्ण उत्पन्न जर बुटावर खर्च केले तर त्या कारखान्यास आवश्यक मागणी निर्माण होईल. परंतु 100 कामगार आपल्या उत्पन्नाचा अतिशय अल्प भाग बुटांवर खर्च करतील. तसेच समाजातील इतर लोक गरीब व अल्प उत्पन्न गटातील असल्यामुळे बुटांची मागणी किंवा अधिक मागणी करणार नाहीत. त्यामुळे कारखान्यातील उत्पादनाला मागणी निर्माण होणार नाही. त्यामुळे त्या कारखान्यामध्ये केलेली गुंतवणूक ही धोक्याची वाटते. या उलट 100 छुप्या बेरोजगारांना ऐवजी 10,000 बेरोजगारांना जर 100 वेगवेगळ्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात कामाला घेतले तर एका कारखान्यातील कामगार दुसऱ्या कारखान्यातील उत्पादनाचे ग्राहक बनतील. परिणामी मागणीच्या परस्पर पूरकतेमुळे बाजारपेठेची समस्या आपोआप त्या ठिकाणी सुटण्यास मदत होईल. अशा प्रकारे विकसनशील देशात विकासाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी एकाच वेळेस अनेक उद्योग सुरू करून अर्थव्यवस्थेला प्रबळ चालना द्यावी लागेल. त्यानंतरची तिसरी अविभाज्यता आहे बचतीच्या पुरवठ्यातील अविभाज्यता. अल्पविकसित आणि विकसनशील देशात एकाच वेळेस अनेक उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बचत होणेही आवश्यक असते. परंतु या देशात उत्पन्नाची पातळी कमी असल्याने बचत कमी असते. अल्पविकसित देशात उत्पन्न पातळी फारच कमी असल्याने बचतीत वाढ घडून येत नाही. यालाच बचतीची अविभाज्यता असे म्हणतात. यामधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे गुंतवणुकीमुळे उत्पन्नात झालेल्या वाढीचा फार मोठा हिस्सा बचतीकडे वळविणे हा आहे. परंतु अल्पविकसित देशात हे साध्य करणे कठीण असते. रोडान यांनी सांगितल्याप्रमाणे अल्पविकसित देशात एक प्रकारची मानसिक अविभाज्यता असते. त्यामुळे या देशातील लोकांना आवश्यक त्या उत्साहाने
व सामर्थ्याने कार्यरत करण्यासाठी एका किमान वेगाची आवश्यकता असते. म्हणजेच एका किमान मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची अपेक्षा किंवा आवश्यकता असते. त्यानंतर या अविभाज्यतांमुळे ज्या बचती प्राप्त होतात किंवा बाह्य बचती प्राप्त होतात की या ज्या 3 अविभाज्यता, या 3 अविभाज्यतांपासून प्राप्त होणारे बाह्य फायदे आणि त्याचबरोबर किमान गुंतवणूक करून अल्पविकसित देशातील आर्थिक विकासात असणारे अडथळे दूर करता येतात. बाह्य बचती ही संकल्पना प्रबळ चालना सिद्धांताची मध्यवर्ती संकल्पना आहे. बाह्य बचती या आर्थिक फायदा स्वरूपाच्या असतात आणि त्यांचे संक्रमण हे किंमत यंत्रणेमार्फत होते. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये जर पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असेल तर किंमत यंत्रणा कार्यक्षमपणे कार्य करते आणि मागणीची परस्पर पूरकता ही एक प्रकारची बाह्य बचत असून तिच्यामुळे देखील बाजाराची व्याप्ती वाढण्यास मदत होते. त्यानंतरचा शेवटचा घटक आहे राज्याची भूमिका. रस्ते, दळणवळण, विद्युत निर्मिती यासारख्या सामाजिक पूरक सुविधा पुरविणाऱ्या उद्योगात प्रचंड मोठ्या प्रमाणात व दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे खाजगी गुंतवणूकदार अशा उद्योगात गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत, कारण खाजगी उद्योजकांचा हेतू हा अल्पकाळात महत्तम नफा प्राप्त करणे हा असतो. परंतु प्रबळ चालना सिद्धांत हा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक पूरक सुविधांना अनन्यसाधारण महत्त्व देतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सामाजिक मूलभूत पूरक सुविधा सुरू करण्याची जबाबदारी ही राज्याने किंवा सरकारने घेणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे या सिद्धांतानुसार राज्याने त्या ठिकाणी एका अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रामध्ये एका विशिष्ट मर्यादेत गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. आणि अशी जर एकाच वेळेस सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी एक प्रबळ चालना प्राप्त होईल आणि त्यातून त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होईल. तर हा जो सिद्धांत आहे तर या सिद्धांतावर काही टीका केलेल्या आहेत किंवा या सिद्धांतामध्ये असणारे दोष सांगितलेले आहेत, म्हणजे या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण देखील केलेलं आहे. रोजेस्टीन डोडान यांचे विवेचन हे अतिशय गतिमान आणि वास्तव वाटते, कारण हे विवेचन हे अविभाज्यता आणि मोठ्या प्रमाणावरील बाह्य फायदे या संकल्पनांवर आधारित आहे. तसेच त्यांनी आपल्या विवेचनात संतुलित अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग देखील स्पष्ट केलेला आहे. अल्पविकसित देशातील बाजारपेठेची अपूर्णता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करण्याचे प्रतिपादनही त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेले आहे. हे सर्व घटक जरी असले तरी या सिद्धांतावर टीकाकारांनी काही टीका केलेल्या आहेत, तर त्याचं आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण करूयात. या सिद्धांतावर केलेल्या टीका किंवा या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण. यावर केलेली पहिली टीका आहे भांडवल टंचाई. अल्पविकसित देशात बचतीच्या कमतरतेमुळे तीव्र भांडवल टंचाई असते. म्हणजे अल्पविकसित देशात बचत कमी असते, त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर कमी आहे, त्यामुळे भांडवलाची टंचाई असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सामाजिक पूरक सुविधांच्या माध्यमातून प्रबळ चालना मिळण्यावर मर्यादा येतात. गुडिन या अर्थशास्त्रज्ञाच्या मते देशातील भांडवलाच्या उपलब्धतेपेक्षा अधिक प्रकल्प सुरू केले तर बरेचसे प्रकल्प अपूर्ण राहून गुंतवणुकीच्या फलन काळात त्या ठिकाणी वाढ होईल. परंतु या भांडवल टंचाईकडे या सिद्धांतामध्ये दुर्लक्ष केले आहे अशी टीका केली जाते. त्यानंतरची दुसरी टीका केली जाते शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष. रोजेस्टीन डोडान यांचा जो प्रबळ चालना सिद्धांत आहे तर तो सिद्धांत औद्योगिकीकरणावर भर देतो, परंतु त्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासाकडे व शेती क्षेत्रातील गुंतवणुकीकडे दुर्लक्ष होते. हा या सिद्धांतातील महत्त्वाचा दोष आहे, कारण कृषीप्रधान देशात शेती क्षेत्रातच प्रबळ चालना निर्माण होण्याची आवश्यकता असते. जलसिंचनाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संकरित बियाणे, रासायनिक खते, जंतुनाशके, साठवणगृह, जमीन सुधारणा, वाहतूक इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते, कारण या गुंतवणुकीमुळेच शेती क्षेत्राचा विकास होऊन औद्योगिकीकरणाला देखील मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. परंतु या सिद्धांतामध्ये शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं आहे अशी टीका केली जाते. त्यानंतरचा तिसरा घटक आहे भाववाढ. की प्रबळ चालना सिद्धांतानुसार प्रबळ चालनेसाठी सामाजिक पूरक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात
गुंतवणूक करणे अपेक्षित असते, परंतु अशा उद्योगातील गुंतवणूक व त्या गुंतवणुकीपासून प्रत्यक्ष लाभ मिळणे यात फार मोठा कालावधी जातो. त्यामुळे उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही, परंतु मागणीत वाढ होत असल्याने भाववाढ निर्माण होते. म्हणजे सामाजिक पूरक सुविधाच्या उद्योगामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीमुळे जे श्रमिक आहेत, कामगार आहेत, त्यांना ताबडतोब उत्पन्न प्राप्त होत, परंतु उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली तर वस्तूंच्या मागणीत वाढ होते, परंतु पुरवठा वाढत नाही, त्यामुळे किमतीत वाढ होऊन भाववाढ अस्तित्वात येते. तसेच शेतीकडे दुर्लक्ष असल्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन अन्नधान्याच्या किमती वाढू लागतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाल अपेक्षा वाढतात. भाववाढ हा जलद आर्थिक विकासातील फार मोठा अडथळा आहे, अशी टीका या ठिकाणी केली जाते. त्यानंतरची टीका केली जाते अविभाज्यतेवर अवास्तव भर. सेल्सो फर्टॅडो या अर्थशास्त्रज्ञाच्या मते प्रबळ चालना सिद्धांतात अविभाज्यतेवर अवास्तव भर देण्यात आलेला आहे, परंतु स्थिर अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होण्यासाठी आवश्यक सामाजिक सुविधांकडे मात्र या सिद्धांतामध्ये दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यानंतर 5वी टीका केली जाते तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष. सेल्सो फर्टॅडो या अर्थशास्त्रज्ञाच्या मते प्रबळ चालना सिद्धांतात प्रचंड गुंतवणुकीच्या आवश्यकतेमुळे भांडवल संचयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून तंत्रज्ञान दुर्लक्षित झाले आहे. परंतु यापूर्वीचा ऐतिहासिक आढावा जर आपण घेतला तर आर्थिक विकास हा भांडवल संचयापेक्षाही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून आहे, हे आपल्या लक्षात येते. परंतु या सिद्धांतात तंत्रज्ञानाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे, अशी टीका केली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे दुर्लक्ष. प्रबळ चालना सिद्धांतात बाह्य बचती स्पष्ट करताना बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत मानल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कारण बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेचा इतर देशाशी कुठल्याही प्रकारचा आयात निर्यातीचा व्यवहार होत नाही. त्यामुळे अशी बंदिस्त अर्थव्यवस्था असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका केली जाते. कारण जेकब वायनर यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बाजारपेठ अधिक व्यापक होऊन अनेक बाह्य फायदे प्राप्त होऊ शकतात. या बाबीकडे रोडान यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर प्रशासकीय व संस्थात्मक अडचणींकडे दुर्लक्ष. रोडान यांच्या सिद्धांतानुसार मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीसाठी कार्यक्षम आणि मोठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक असते, परंतु अल्पविकसित देशात प्रारंभीच्या काळात शासकीय यंत्रणा ही अकार्यक्षम व दुर्बल असल्याचे आपल्या निदर्शनास येते. तंत्रज्ञान, संख्याशास्त्रीय माहिती, प्रशिक्षित व कुशल कामगार आणि व्यवस्थापनाचा तुटवडा या देशामध्ये असल्याचं दिसून येते. एकंदरीत असणारी अल्पविकसित देशातील सामाजिक रचना ही आर्थिक विकासाला अनुकूल नसते, परंतु या अडचणींकडे या सिद्धांतामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे, अशी टीका केली जाते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक अनिवार्य नाही. जॉन ॲडलर यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की तुलनेने कमी गुंतवणूक करून देखील उत्पादनात अधिक वेगाने वाढ करता येते. व्यापक व मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक आर्थिक विकासासाठी अनिवार्य आणि प्राथमिक अट नाही. हे जॉन ॲडलर यांनी भारत, पाकिस्तान व इतर आशियाई देशांच्या अभ्यासावरून सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एकाच वेळेस गुंतवणूक करणे ही अनिवार्य अट नाही, अशा प्रकारची टीका केली जाते. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेतील मर्यादा, की बऱ्याच विकसनशील देशात अजूनही मिश्र अर्थव्यवस्था अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. मिश्र अर्थव्यवस्थेतील सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र परस्पर पूरक असतील तर प्रबळ चालना धोरण अंमलात आणण्यास फारशा अडचणी येणार नाहीत. म्हणजे सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र जर परस्पर पूरक असतील तर प्रबळ चालना धोरण यशस्वी होऊ शकते. परंतु एच मिंट यांच्यामध्ये बहुतांश विकसनशील देशात ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पर्याय आहेत. त्यामुळे प्रबळ चालना धोरण अंमलात आणण्यात अडचणी येतात. त्यानंतर बाह्य बचतीची संकल्पना ही जुनीच.
रोजेस्टिन रोडान यांनी प्रबळ चालना सिद्धांतात वापरलेली बाह्य बचती ही संकल्पना नवीन नसून जुनीच आहे. रोडान यांनी फक्त बाह्य बचतीचा संदर्भ घेऊन आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. एवढंच काही या सिद्धांतामध्ये विशेष आहे. त्यामुळे या सिद्धांतामध्ये वेगळं काही नाही. बाह्य बचतीची संकल्पना देखील जुनीच आहे अशी टीका केली जाते. त्यानंतर मूलभूत गुंतवणुकीवर आवश्यकतेपेक्षा जास्त भर देणे धोक्याचे आहे. प्रबळ चालना सिद्धांतात समाजासाठी पूरक सुविधा पुरविणाऱ्या मूलभूत उद्योगात प्रचंड गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. परंतु मूलभूत गुंतवणूक ही भांडवल प्रधान असल्यामुळे अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या देशात बेकारी वाढण्याची भीती असते. त्यामुळे या गुंतवणुकीवर आवश्यकतेपेक्षा जास्त भर देणे धोक्याचे आहे अशी टीका केली जाते. तर अशा प्रकारे रोजेस्टिन रोडान यांचा या सिद्धांत आपण या ठिकाणी स्पष्ट केला. या सिद्धांतावर किंवा प्रबळ चालना सिद्धांतावर वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. या सिद्धांतावर अनेक प्रकारच्या टीका करण्यात येत असल्या तरी या सिद्धांताची व्यावहारिकता किंवा व्यावहारिक महत्त्व कमी होत नाही. कारण किमान आवश्यक गुंतवणुकीची पातळी निश्चित करण्यात व सर्व क्षेत्रांचा संतुलित आर्थिक विकास कसा घडून आणावा याबाबत हा सिद्धांत मार्गदर्शक ठरतो किंवा उपयुक्त ठरतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.